सर्वप्रथम घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण चर्चा करणार आहोत आज भारत पाकिस्तान सामन्यानंतर जो वाद उफाळलेला आहे। पाकिस्तानच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने अर्धशतक झाल्यानंतर सेलिब्रेशन केलेलं आहे त्यावरून आता अनेकांचं पित्त खवळलेलं आहे। या विषयावर चर्चा करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची भूमिका आणि अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्फत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झालेले जय शाह जे आता सध्या टीकेचे लक्ष झालेले आहे। आज त्यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा। पण जय शाह आता प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर अध्यक्षपदाची भूमिका निभावताना एका बाजूला भारतीय लोकांच्या उफाळलेल्या भावना, त्यांचं देशप्रेम आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची जबाबदारी अंगाखांद्यावर घेतलेली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा नावलौकिक वाढावा आणि क्रिकेटला आणखीन नवीन आयाम द्यावे यासाठी जय शाह यांनी घेतलेली जबाबदारी याविषयी भाष्य करताना आपल्याला काही भावनिक मुद्द्यांवर चर्चा करावी लागणार आहे। भावनिक पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या चर्चेमध्ये कदाचित कुणाला काही गोष्टी वाईट वाटू शकतात, परंतु या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर देशप्रेम आणि खेळाडूंचं देशप्रेम आणि कॉमन लोकांचं देशप्रेम यामध्ये काही फरक आहे का, तो फरकही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। काश्मीरमध्ये धर्म विचारून ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी, विशेषतः आपण पाकिस्तानी दहशतवादी असंच त्याला म्हणूयात कारण ते पाकिस्तानचेच दहशतवादी होते आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्माचं विचारून ज्या निर्घृणपणे हत्या केल्या हिंदू धर्मियांच्या, त्यावरून एक मोठा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले आणि तोच भारत देश दुसऱ्या बाजूनं क्रिकेटच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसोबत सामने खेळत आहे। भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळावं की खेळू नये या विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे।